आपण इकडे गेलो तर पुढं तसं माझा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत तर मला पक्क नाही. आणि मी दिन म्हणून असं आहे, मी तुम्हाला सोडित नाही मरुस्त राहतो. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जातोय ते बी मला इथून पुढं बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचे. यांच्या वळवळ्यात बंद करतो. फक्त एक आरक्षण मला शांततेत घेऊ लागा. आणि त्याचं नाव ना घेऊन मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढे प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळतील मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही. आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय. आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळीचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण केलं. आता सगळं मुंबईचं ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला खूप प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्याने. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला, काही महाराज म्हणले, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूला बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का देण्यात एकदा आरक्षण मिळू द्या. त्यांचा हिशोब आम्ही पुरा करला. तुम्ही फक्त मागं हटवू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा. तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं, म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवल्याला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवकपणा रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथं थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय. सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा. त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा.